नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आपण आज नवीन फर्स्ट चॅप्टरला सुरुवात करत आहोत. क्लास 10चं फर्स्ट चॅप्टर आहे ग्रॅव्हिटेशन. इन लास्ट इयर यू हॅड स्टडी अबाउट दी ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज द युनिव्हर्सल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज ओनली द अट्रॅक्टिव्ह फोर्स बिटवीन द एनी टू ऑब्जेक्ट्स हॅव्हिंग द मास. ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा युनिव्हर्सल फोर्स म्हटलेला आहे. In last year you have studied about the if we take the any two object on the surface of the earth and there is the gravitational force of attraction between the two objects having the different masses. You have studied it. But gravitational force is the universal force means what? You can consider the any object on the surface of the earth and another object in space. या कोणत्याही दोन ऑब्जेक्ट मधला स्पेस मधल्या कोणत्याही दोन ऑब्जेक्ट मधला जर आपण विचार केला तर there is the gravitational force between the any two objects. It may be occurred in universe or on the surface of the earth. You have studied it. But how the gravitation is discovered, how the gravitation is developed, किंवा information of the gravitation is developed याचा आपण विचार करणार आहोत. You can heard the gravitation which is related to the Newton. तुम्ही न्यूटनच्या विषय ऐकलेला आहे की वन्स अपॉन ए टाईम वेन न्यूटन वॉज सिटिंग डाऊन किंवा सिटिंग अंडर दी ॲपल ट्री. जेव्हा न्यूटन हा ॲपलच्या झाडाखाली बसला होता, द फ्रूट ऑफ द ॲपल इज फॉल डाऊन टोवर दी सरफेस ऑफ द अर्थ. ही ऑब्झर्व इट की एक फळ काय आहे त्या झाडावरून खाली पडलं आणि ते सरळ खाली आलं. पण न्यूटनने विचार केला की ते जे काय हे ॲपल आहे ते ॲपल हॉरिझॉन्टली का गेले नाही किंवा इन्क्लाइंडनुसार का गेले नाही किंवा अपोर डायरेक्शनने गेलं नाही का या वेगळ्या डायरेक्शनने का गेलं नाही. व्हाय इट इज अट्रॅक्टेड टुवर्ड्स दी अर्थ. म्हणजे ते अर्थकडेच का खेचलं गेलं. म्हणजे त्याने हा विचार केला आणि आफ्टर दॅट मीन्स सो मेनी टाइम्स ही ऑब्झर्व दॅट ऑन द डिफरंट हाईट्स ऑफ द ॲपल, या ॲपलच्याच डिफरंट हायरून ऑल फ्रूट्स विच आर फॉल डाऊन टुवर्ड्स दी अर्थ हे खालीच का पडतात. एका इन्क्लाइन अँगलमध्ये का गेले नाहीत, हॉरिझॉन्टली का गेले नाहीत किंवा अपोर डायरेक्शनने का गेले नाहीत. त्यांनी याच्याविषयी खूप विचार केला. अँड देन शी सजेस्टेड दॅट की एनी वन ऑफ द फोर्स इज अट्रॅक्टेड टुवर्ड्स दी अर्थ. ड्यू टू दिस रिजन दीज ऑल ॲपल्स आर फॉल डाऊन टुवर्ड दी अर्थ सरफेस. मग त्यांनी असा विचार केला, शेवटी त्यांनी कन्क्लूड केलं हे की अर्थ एक्झर्ट ए अट्रॅक्टिव्ह फोर्स ऑन दॅट ॲपल टुवर्ड इट्स. मग टुवर्ड्स इट्स असतानाही ते असं इन्क्लाइनमध्ये का गेले नाही. ॲट दिस टाईम ही सजेस्टेड दॅट अर्थ एक्झर्ट ए अट्रॅक्टिव्ह फोर्स अँड ऑन द ॲपल टुवर्ड्स इट्स सेंटर. तोही कोणीकडे फक्त सेंटरकडेच. अँड ड्यू टू दिस रिजन ईच अँड एव्हरी ॲपल ऑर एनी फ्रूट इज फॉल डाऊन टुवर्ड्स दी अर्थ सरफेस विच इज परपेंडिक्युलर टू द हॉरिझॉन्टल प्लेन. प्रत्येक वेळेस हे कोणतंही ॲपल असो किंवा व्हेन वी थ्रोन द एनी ऑब्जेक्ट इन अपोर डायरेक्शन, when it will be reaches a some distance and stable, again due to the gravitational force it will be attracted toward the center of the earth. आणि मग त्याने सांगितलं की कोणताही ऑब्जेक्ट जर असेल स्पेसमध्ये किंवा कोणता ऑब्जेक्ट एका हाईटवर असेल तर ऑब्जेक्ट जर रिलीज केला तर इट विल अट्रॅक्टेड टुवर्ड दी अर्थ सरफेस बिकॉज अर्थ एक्झर्ट ए अट्रॅक्टिव्ह फोर्स ऑन दॅट ऑब्जेक्ट अँड विच इज परपेंडिक्युलर टू द सरफेस दॅट मीन्स विच इज डिरेक्टेड टुवर्ड दी सेंटर ऑफ दी अर्थ. हे कन्क्ल्युजन केलं. मग त्यांना सांगितलं की डिफरंट हाईटवरून जरी ऑब्जेक्ट रिलीज झाले तरी ते परपेंडिक्युलर टू द सरफेस किंवा रिचेस टुवर्ड द सरफेस ऑफ द अर्थ टुवर्ड इट्स सेंटर. तुम्ही कोणत्याही हाईटवरून जरी ऑब्जेक्ट सोडला तरी तो अर्थकडे अट्रॅक्ट होत असताना अर्थच्या सेंटरकडेच अट्रॅक्ट होतो. हे त्याने कन्क्लूड केलं. मग त्यांना असा विचार केला की ठीक आहे की स्पेसमधला कोणताही ऑब्जेक्ट किंवा कोणता एका हाईटवरचा ऑब्जेक्ट देर इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स प्रोड्युस्ड बिटवीन द एनी टू ऑब्जेक्ट्स. मग अर्थ आणि या ऑब्जेक्टमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स प्रोड्यूस झालेला आहे. डिफरंट हाईटवर असणाऱ्या ऑब्जेक्ट्सवर सुद्धा अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय होतो, ॲक्ट होतो. हे त्याने सांगितलं. मग ही कन्सिडर दॅट की मून इज रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ. मग मूनवर अर्थ फोर्स एक्झर्ट करत नाहीत का. अर्थ ॲक्ट्स ए ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट्स ऑन द मून बट फाय मून कॅन नॉट रिचेस टुवर्ड्स दी अर्थ. मग हा जर अर्थ मूनवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट करत असेल तर मून अर्थकडे का अट्रॅक्ट होत नाही. दॅट इज द मेन रिझन. मग असं जर असेल तर कारण आपण सांगितले की ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज द युनिव्हर्सल फोर्स बिटवीन द एनी टू ऑब्जेक्ट्स.
की युनिवर्समध्ये कोणत्याही दोन ऑब्जेक्टमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो हे आपण एक्सप्लेन केलेले आहे. आणि वेन विच विल बी डिपेंड्स अपॉन द मासा, अर्थ एक्झर्ट ए ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन एनी ऑब्जेक्ट within the atmosphere of the earth किंवा within a some height, earth attract that object toward its center. मग why there is the gravitational force between the किंवा there is the gravitational force acts on the moon by the earth, but why moon cannot reach towards the earth surface? What is its reason? आणि ते रिझन फाइंड करण्यासाठी we will study about the centripetal force. आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे, सेंट्रिपिटल फोर्स, बिकॉज मून इज रिव्हॉल्विंग अराउंड दी अर्थ इन ए स्पेसिफिक ऑर्बिट ड्यू टू द सेंट्रिपिटल फोर्स. आणि इफ सेंट्रिपिटल फोर्स इज अब्सेंट जर असता तर मून रिचेस टुवर्ड दी अर्थ सरफेस झालाच असता. आणि म्हणून आपल्याला कशा स्टडी करायचं, सेंट्रिपिटल फोर्स. बट सेंट्रिपिटल फोर्स इज रिलेटेड टू द सर्क्युलर मोशन. बिफोर दिस फर्स्ट वी डिस्कस अबाउट द सर्क्युलर मोशन. If any object is moving along the path of the circumference of a circle is known as the circular motion. You have studied it. की समजा हा कोणताही एखादा ऑब्जेक्ट जर along the path of the circumference of a circle मध्ये मोशनमध्ये असेल, an object is in motion along the path of the circumference of a circle is known as circular motion. An object is in motion. एखादा ऑब्जेक्ट मोशनमध्ये आहे पण तो कसा आहे, along the circumference of the circle जर असेल तर you can say that this is the circular motion. You have studied it. How can I explain the centripetal force? आपलं टेक्स्ट बुकमध्ये दिलेलं आहे की फर्स्ट वी टेक ए थ्रेड and then tie a stone at one end of the thread and second end is held in your hand and then reeling around its center. की एक काय केलेलं आहे, एक दोरा घ्या आणि त्या दोऱ्याच्या एका टोकाला दगड बांधा, दुसरं टोक हातामध्ये धरा आणि असं गोल फिरवा. फिरवत असताना दॅट स्टोन इज मुव्हिंग अलॉंग द पाथ ऑफ द सर्कम्फरन्स ऑफ ए सर्कल ना, अँड देन यू कॅन से दॅट इट इज ए सर्क्युलर मोशन. मग व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ द सेंट्रिपिटल फोर्स? की जर आता मी इथं स्टोन घेतलेला आहे आणि इथून कुणीतरी याला काय करत आहे, फिरवत आहे. मग ही स्टोन इज रिलिंग अलॉंग द पाथ ऑफ द सर्कम्फरन्स ऑफ ए सर्कल, दॅट मीन्स इट इज इन ए सर्क्युलर मोशन. मग सर्क्युलर मोशनमध्ये जर असेल तर विच फोर्स इज ॲक्ट ऑन द स्टोन. जेव्हा तुम्ही स्टोन त्या दोरीला बांधून फिरवाल त्यावेळेस ती दोरी आपल्याकडे ओढल्यासारखी वाटते. दॅट इज नथिंग बट दॅट मीन्स दॅट इज नथिंग बट द सेंट्रिपिटल फोर्स. मग व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ द सेंट्रिपिटल फोर्स? अ फोर्स ॲक्ट्स ऑन ए बॉडी. इथं मी फोर्स ॲक्ट्स ऑन, ज्या अर्थी दोर आपल्या हातामध्ये घेताना आपण त्या सेंटरला फोर्स अप्लाय केलेला आहे आणि तो फिरू लागला आहे त्यावेळी तो दोर आपल्याकडे ओढल्यासारखा वाटतो. दॅट इज नथिंग बट द सेंट्रिपिटल फोर्स. The force act on a body which is moving along the path of the circumference of a circle and directed towards the center, that type of the force is known as the centripetal force. की एखादा ऑब्जेक्ट मुव्हिंग सर्क्युलर मोशनमध्ये असताना त्याच्यावर जो काही फोर्स ॲक्ट झालेला आहे आणि त्याची डिरेक्शन टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल असेल तेव्हा त्या फोर्सला म्हणायचं सेंट्रिपिटल फोर्स. मग इथं सेंट्रिपिटल फोर्स इज नॉट द टाईप ऑफ द फोर्स, इट इज ऑब्टेन्ड फ्रॉम द अदर टाइप्स ऑफ द फोर्सेस. When the stone is in motion in a circular orbit around its center, around the center, या सेंटरला जेव्हा फिरवत होतो आपण त्यावेळेस त्याच्यामध्ये जो काही सेंट्रिपिटल फोर्स प्रोड्यूस झालेला आहे, सेंट्रिपिटल फोर्स इज प्रोड्यूस्ड फ्रॉम द टेन्शन फोर्स. हा कशापासून प्रोड्यूस झालेला आहे, टेन्शन, ताणला जातो. आणि जेव्हा आपण व्हेन वी रिलीज दिस, जेव्हा आपण हे रिलीज करू, कोण इन विच, दॅट मीन्स यू कॅन सी दॅट इन विच टाईम इट विल बी स्टॉप, विथ फोर्स इज ॲक्ट ऑन इट, व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ दॅट मोशन ऑफ दॅट ऑब्जेक्ट, काय डायरेक्शन असेल हे आपल्याला डिटरमाइन करायचं आहे. व्हेन वी रिलीज दॅट स्टोन ॲट एनी पॉईंट, जर समजा ही सर्क्युलर मोशन असेल त्या स्टोनची आणि मी या पॉईंटला काय केलं आहे, तो स्टोन रिलीज केलेला आहे ह्या दोरीपासून, म्हणजे एकदम सोडून दिला, तर त्यावेळेस द स्टोन विल बी गोज इन द डिरेक्शन ऑफ द टँजंट ऑफ दॅट सर्कल ॲट दॅट पॉईंट. त्या पॉईंटमधून जाणारी, ज्या पॉईंटला तुम्ही हा रिलीज केला त्या पॉईंटमधून जाणारी जी काय टँजंट असेल त्या सर्कलला, दिस इज द पाथ ऑफ द मोशन ऑफ दॅट ऑब्जेक्ट. त्या पॉईंटमध्ये, ज्या पॉईंटला रिलीज केलेला आहे त्या पॉईंटमध्ये जी काय टँजंट काढली आहे त्या टँजंटनी हा ऑब्जेक्ट का होईल, रिलीज होईल. बघ असं जर अर्थ आहे की अर्थ आणि इथं समजा मून आहे, यांच्यामध्ये जर ग्रॅव्हिटेशनल फोर्स नसता तर काय झालं असतं,
म्हणजे रिलीज जर ग्रॅव्हिटेशनल फोर्स नसता तर मून विल बी गोज इन द डिरेक्शन ह्या डिरेक्शनने गेला असता की ज्या पॉईंटला तो रिलीज होईल त्या पॉईंटमधून त्या सर्कलला ऑर्बिटला काढलेली जी टॅन्जंट आहे त्या टॅन्जंटच्या डिरेक्शनने काय गेला असता, मून गेला असता आणि स्ट्रेट लाईनमध्ये गेला असता. बट इट विल बी अट्रॅक्टेड टुवर्ड्स द अर्थ बाय द अट्रॅक्ट ग्रॅव्हिटेशनल फोर्स प्रोड्युस्ड बाय द अर्थ ऑन द मून. आणि म्हणून तो काय होत नाही आहे, तो एका फिक्स सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरतो ड्यू टू द रिजन ऑफ द सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे नेमकं सेंट्रिपिटल फोर्स इज नॉट द टाईप ऑफ द फोर्स, इट इज ओरिजिनेटेड फ्रॉम द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ह्या पहिल्या ह्याच्यामध्ये जो स्टोन सर्क्युलर ऑर्बिटमध्ये जोपर्यंत आपण फोर्स अप्लाय केला तोपर्यंत फिरतो आणि एकदा आपण लूज केला की यामध्ये टेन्शन प्रोड्यूस होत नाही. कशामध्ये, त्या थ्रेडमध्ये. म्हणजे ड्यू टू द टेन्शन ऑफ्टेन्ड दी सेंट्रिपिटल फोर्स. इथं टेन्शनने सेंट्रिपिटल फोर्स प्रोड्यूस केला आहे. टेन्शन इज द टाईप ऑफ द फोर्स, सेंट्रिपिटल फोर्स इज नॉट द टाईप ऑफ द फोर्स, इट इज ऑफ्टेन्ड फ्रॉम द टेन्शन फोर्स. Second example, we know that electrons are revolving around the nucleus. Maximum mass of the atom is concentrated at the nucleus because nucleus contains the proton and neutron, and mass of the one proton is equal to 1840 times the mass of the electron. That means maximum mass of the atom is concentrated at the nucleus. ज्या सबस्टन्सचं मास जास्त आहे तो सबस्टन्स दुसऱ्या एका लेस मास असणाऱ्या सबस्टन्सवर काय करेल, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट करेल, तो स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करेल. हेच रिझन आहे त्याच्यामध्ये. मग इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस इन ए स्पेसिफिक ऑर्बिट. Nucleus contains the positive charge, electron contains the negative charge, and we know that unlike charges are attract to each other. But why electron not reaches toward the nucleus? मग जर unlike charges are attract to each other असेल तर इलेक्ट्रॉन न्यूक्लियसकडे अट्रॅक्ट व्हायला पाहिजे पण होत नाही. बिकॉज ॲट द सेम टाईम देर इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स प्रोड्युस्ड बिटवीन द न्यूक्लियस अँड इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स प्रोड्युस्ड बिटवीन द न्यूक्लियस अँड इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स कशाला म्हणतो आपण, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इज रिलेटेड टू द चार्ज. मग न्यूक्लियस कंटेन्स द पॉझिटिव्ह चार्ज, इलेक्ट्रॉन कंटेन्स द negative charge, and there is the electrostatic force produced between the any two charges is directly proportional to the product of their charges and inversely proportional to the square of distance between them. You have studied it. But when electrons are revolving around it, आपण सांगितले a force acts on any object which is moving along the path of the circumference of a circle and directed toward the center. त्याची डिरेक्शन सेंटरकडे असते. मग या ठिकाणी जो मग एका फिक्स मोशनमध्ये का असते तर याच्यामध्ये असणारा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सने सेंट्रिपिटल फोर्स प्रोड्यूस केलेला आहे की ज्यामुळे तो ऑब्जेक्ट सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होतो सेंट्रिपिटल फोर्समुळे. ड्यू टू दिस रिझन इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस ड्यू टू द सेंट्रिपिटल फोर्स, वेअर स्टोन इज रिव्हॉल्विंग अराउंड द सेंटर ऑफ द सर्कल बिकॉज दी टेन्शन फोर्स इज दी सेंट्रिपिटल फोर्स इज ऑब्टेन्ड फ्रॉम द टेन्शन फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स हा टेन्शन फोर्सने प्रोड्यूस झाल्यामुळे, कारण सेंट्रिपिटल फोर्सची डेफिनेशन काय सांगितली, द फोर्स ॲक्ट्स ऑन ए मूव्हिंग ऑब्जेक्ट अलॉंग द पाथ ऑफ द सर्कमफरन्स ऑफ सर्कल अँड डिरेक्टेड टुवर्ड द सेंटर. किंवा दुसरी एक डेफिनेशन आहे, द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट इज ए सर्क्युलर पाथ इज ओनली पॉसिबल ड्यू टू द इन्फ्लुएन्स ऑफ द फोर्स अँड दॅट इज नोन ॲज द सेंट्रिपिटल फोर्स. की ज्या फोर्समुळे एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशनमध्ये असेल आणि त्या फोर्सची डिरेक्शन टुवर्ड द सेंटर असेल, म्हणजे ज्या फोर्समुळे एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशनमध्ये असेल ना त्या अप्लाय झालेल्या फोर्सला आपण काय म्हणतो, सेंट्रिपिटल फोर्स. पण इथं सेंट्रिपिटल इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियसमध्ये सेंट्रिपिटल फोर्स इज ओरिजिनेटेड फ्रॉम द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. देन अर्थ अँड मून आपण सांगितलेले की when we thrown the any object in upward direction, all these objects are fall down toward the surface of the earth or toward directed toward the center. But there is the gravitational force between the earth and the moon. But why moon cannot reach toward the surface of the earth? Because due to the centripetal force. The earth gravitational force act on the moon produces the centripetal force. इथं अर्थ आणि मून यांच्यामध्ये जो काय फोर्स आहे, अर्थने जो काय मूनवर एक्झर्ट केलेला फोर्स आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट केलेला आहे. जेव्हा मून रिव्हॉल्विंग अराउंड इन ए सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरत असतो त्यावेळेस या ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं रूपांतर कशामध्ये झालेलं आहे, सेंट्रिपिटल फोर्समध्ये.
आणि या सेंट्रिपिटल फोर्समुळे मून इज रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ इन ए स्पेसिफिक